शरद पवारांची राष्ट्रवादी नवरात्रीचे 9 दिवस धरणं आंदोलन करणार। महिलांच्या मुद्द्यावरती 9 दिवस 12 ते 3 दरम्यान निषेध। सरकारला महिलांच्या प्रश्नावर जाब विचारला जाईल। महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे गट 13, काँग्रेस 8, शरद पवार पक्ष 1 आणि समाजवादीला 1 जागा। वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। शिवसेना भवनामध्ये ही पत्रकार परिषद होईल। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीची एक पिढी तयार केली। अजित पवारांची साथ सोडताना ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांचा आरोप। नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात भाजपच्या तिकिटासाठी आहेर बंधूंमध्ये रस्सीखेच। विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाफेडचे संचालक केदारनाथ आहेर यांच्यामध्ये तिकिटासाठी रस्सीखेच। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 7ही विधानसभेच्या जागांवर काँग्रेसचा दावा। नाना पटोले मित्रपक्षांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती। जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे तिथे त्याच पक्षाला उमेदवारी दिल्यास महायुतीचं नुकसान होऊ शकतं। भाजपचे नेते माजी मंत्री राजकुमार बडोले यांची प्रतिक्रिया। सर्वे करून उमेदवारी देण्याची मागणी केली। भाजपने विरोध केल्यास शिवसैनिक त्याचा हिशोब घेतील। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसंच आम्ही महाराष्ट्रभर करू। सिल्लोडमधल्या भाजप नेत्यांच्या विरोधानंतर सत्तारांचा इशारा। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत। गेले 3 टर्म आमदार असलेले विकास कुंभारे यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं भाजप उमेदवार बदलणार असल्याची माहिती। वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार नवघरे निवडणूक लढवणार। मात्र नवघरेंनी 5 वर्ष थांबायला हवं। शरदचंद्र पवार पक्षाच्या जयप्रकाश दांडेगावकर यांचं वक्तव्य। अहमदनगरचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची प्रचारात आघाडी। शहरातल्या चौकाचौकात विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा अशा आशयाचे बॅनर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्याकडून जनसंवाद यात्रा। 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार। मुंबई बँकेला गोरेगावमधील जागा देण्याचा निर्णय सरकारकडून रद्द। तर सरकारनं नव्यानं जीआर काढून निर्णय रद्द केला। पशु आणि मत्स्य विद्यापीठाची 3 एकर जागा सहकार भवन बांधण्यासाठी मुंबई बँकेला दिली होती। एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास, 10 लाखांपर्यंत दंड। पूजा खेडकर प्रकरणातून धडा घेत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींची भेट घेणार। महाराष्ट्रातील ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींनी समज द्यावी हे सांगण्यासाठी ही भेट घेणार। काल वडेट्टीवारांकडे राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बेंच समोर सुनावणी।